नवदुर्गा वृद्धा आश्रम की संस्थापिका विश्वस्त एवं सचिव श्रीमती उमा भंडारे का 86वां जन्म दिवस निमित्त उनके जीवन की आत्मकथा का प्रकाशन कर श्री गणेश किया गया। कार्यक्रम की शुरुआत अतिथियों के द्वारा दीप प्रज्वलित करके किया गया, जिसमें प्रमुख अतिथि रिटायर्ड डायरेक्टर ऑफ टाउन प्लानिंग, संस्थापक हेरिटेज कंसल्टेंटी कमेटी के सुरेश वसंतराव सुर्वे, नवदुर्गा वृद्धा आश्रम के चेयरमैन मैनेजिंग डायरेक्टर SMSC इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड के अरुण सेठ, प्रकाशित पुस्तक काळ्या मण्याच्या पल्ल्याड की लेखिका साधना योगेश जोशी व नवदुर्गा वृद्धा आश्रम के प्रमुख सलाहकार राजेंद्र सालवे, नवदुर्गा वृद्धा आश्रम की ट्रस्टी संगीता महेश भंडारे, नवदुर्गा आश्रम के सहसचिव महेश भंडारे आदि गणमान्य की उपस्थिति में इस भव्य जन्मदिन निमित्त कार्यक्रम को उत्साह के साथ मनाया गया। इस पुस्तक को छापने का कार्य शारदा प्रकाशन द्वारा किया गया। मंच का सुंदर सूत्र संचालन मराठा संघ की अपर्णा सालवे द्वारा किया गया। कार्यक्रम में आए हुए सभी अतिथियों का स्वागत सत्कार किया गया। धन्यवाद उषाताई। दीप प्रज्वलन झालेलं आहे। दीप प्रज्वलनाचं आपल्या भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। हजारो संकटांना मातीत दडून बळ देते लेकराला। त्यानंतर आपल्यासमोर विशेष सण सादर करणारे गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय भालच मान्यवरांनी व्यासपीठावर घेऊन यायचे। आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करू। अखिल मराठा फेडरेशनचे अध्यक्ष दोघांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते। आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व्यासपीठावरील मान्यवर पाहुणे, प्रमुख पाहुणे, मराठा मंडळ साधना जोशी, नवीन पुस्तकाचे उमाताईंचे स्वागत करायचे। संस्थापक विश्वस्त आणि चिटणीस श्रीमती आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित सर्व वृद्धाश्रम सेवा संघाच्या संस्थापक चिटणीस वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा।
जन्मदिवसाच्या निमित्ताने काळ्या मण्यांच्या पल्ल्या या पुस्तकाचे प्रकाशित होत आहे, याचा मनापासून आनंद आहे. गेल्या 50 त्याचप्रमाणे श्री देवेंद्र फडणवीस संदेश पाठवलेला आहे. श्री महाराष्ट्र राज्य शुभेच्छा. बुद्ध सेवा संघाच्या संस्थापिका श्रीमती उमाताई भंडारे यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी काळ्या मण्यांच्या पल्ल्या हे पुस्तक प्रकाशित होत असल्याचे समजते. उमाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी निरोगी जीवनाची 100 पूर्ण करावी. मी पुस्तक वाचत होतो. प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार पण त्यांना मिळालेला होता. त्या उमाताई त्यांना वाढदिवसाच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा. अशी सगळ्यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मला आपली पहिली भेट आठवते का आमच्या वाट्याला आल्याने इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला गेल्या पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे. नवदुर्गाश्रम जोडलं गेले नाव आणि माझं 9वं पुस्तक आहे. त्यामुळे हा पण किती सुंदर योगायोग जुळून आलाय. पहा, ऑडियन्स नावं ठेवतातच एक छान पद्धतीने वापर करा. म्हटले की मला स्वतःला इतका छान आनंद वाटतो. क्षणाक्षणानं फुलत जाणं, कणाकणानं वाढत जाणं. तुमच्यासाठी फक्त एवढंच मनात वाटतं, क्षणाक्षणानं फुलत जाणं, कणाकणानं वाढत जाणं. वाढत दिवशी हीच कामना, अवघत जगणं भावं जाणं, अवघत जगणं आयुष्य पुढे घालवावे माझे नातेवाईक आणि परिचित लोक यांना उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून आभार मानते. वाढीचा जो आम्ही उद्योग केला त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानते. एक मान्यता दिली आणि आमच्या अध्यक्ष अरुण शेठना भेटले आणि त्यांना चालताना सांगितलं आणि पुरुष उमाताईचं जितकं वय आहे तितक्या वयाच्या लोकांचा आज त्यांच्यासाठी बंधून आलेला आहे आणि तो त्यांना सन्मान करण्याची संधी. आणि 85 दिव्यांनी आता त्यांचं 5 जणी मिळून मंगलम जन्मदिनम सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु मंगलम जन्मदिनम चिरंजीव कुरु कीर्तिवर्धनम चिरंजीव कुरु पुण्यवर्धनम चिरंजीव कुरु कीर्तिवर्धनम चिरसुयशोगानम जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिन. उद्घाटन समारंभ आम्ही घरी येतात शब्द पुढे करतो. श्री काय मी कृतार्थ आहे. काही लोक अतिथी म्हणून आले, तुम्हाला शुभेच्छा दिल्या आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री त्यांनी पण तुम्हाला शुभेच्छा दिल्या. त्याच्याबद्दल काय बोलतो? सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. बोलणार
मी स्वतः या वृद्ध सेवा संघाचा खजिनदार आहे आणि या वृद्ध सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही आज आमच्या संस्थापक चिटणीस उमाताई भांडारे यांचा 85वा वाढदिवस जो आहे तो साजरा केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यावर त्यांचा जो जीवन प्रवास आहे त्यावर आधारित काळ्या मण्यांच्या पल्याड या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते संपन्न झालेलं आहे। त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते इतक्या उत्तुंग पद्धतीचं आहे की केंद्र शासनानं त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि त्यांना जो काही त्यांच्या योग्यतेचा पुरस्कार आहे हा आपल्या राज्य शासनानं तसंच केंद्र शासनानं द्यावा असं मला वाटतं। धन्यवाद। ॲक्च्युली गेली 35 वर्ष मी ताईंच्या बरोबरच आहे, तेव्हा त्यांचा 35 वर्षाचा काळ मला सगळा माहिती आहे। 35 वर्षांची झुंज मला माहिती आहे। 35 वर्ष ते सगळ्या लोकांशी कसे वागले, सगळ्या लोकांकडनं कसं काम करून घेतलं, आपल्या अडचणीवर कशी मात केली, हे सगळं मला माहिती आहे आणि त्याबद्दल पुस्तकात आपण सगळं लिहिलंच आहे। माझी फक्त एवढीच इच्छा आहे की त्यांना ईश्वराने आणखी 15 वर्ष जास्त आयुष्य द्यावं। ते खंबीरपणे उभं राहिलं म्हणजे सांगितलं ना मी, केमिस्टमध्ये जसं कॅटॅलिस्ट म्हणून एक पदार्थ असतो की तो एखाद्या क्रियेला सतत मदत करतो, तर आता अशी एक संस्था ही आहे तर त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ही मदत केल्यामुळे आय एम गेटिंग अ लाईफ, फर्दर लाईफ, दॅट इज अ विटॅमिन फॉर मी। म्हणून इथे आला आणि उमाताई भंडारे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पुस्तकाचं प्रकाशन सोहळा झाला, काय सांगणार? आज मी या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा आलो आणि प्रकाशन जे झालं माझ्या हस्ते त्या पुस्तकाचं नावच सांगून जातं की काळ्या मण्यांच्या पल्याड, म्हणजे काळ्या मण्यात न अडकता उमाताईने पल्याड जाऊन जे काही निर्माण केलेलं आहे आणि ही फार मोठी समाजसेवा आहे, त्या समाजसेवेचं त्यांचं मूर्तिवंत उदाहरण मला पाहायला मिळालं आणि हे फार क्वचित लोक करतात आणि याच्यासाठी त्यांचा आज वाढदिवस पण होता 85वा आणि त्या निमित्ताने मी एक पाहुणा म्हणून त्यांना शतायुषी आयुष्याचं अपेक्षा आणि त्यांना शुभेच्छा पण देतो। देखील तुम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक घोषणा जाहीर केली की त्यांना पद्मश्री सन्मानातून सन्मानित केलं पाहिजे। हा, कारण पद्मश्री आजकाल आपण बघतो एखाद्या सिनेमात चांगलं काम केलं की मिळून जाते, पण इतकं 35 वर्ष किंवा 40-45 वर्ष अशा तऱ्हेची समाजसेवा आणि ती सुद्धा वृद्धांसाठी की ज्यांना कुटुंबातले लोक सुद्धा जवळ करत नाहीत, त्यांना जवळ करून त्यांना जगण्याची उमेद देणे हे जे वृद्धाश्रमाचं काम आहे आणि त्यांना आपलंच घर इथे वाटावं अशा तऱ्हेची वातावरण निर्मिती जी उमाताई निर्माण करतात आणि त्यांची सगळे ट्रस्टी मंडळी निर्माण करतात, तर ते फार महत्त्वाचं काम आहे आणि हे काम जे आहे त्याची शासन दरबारी नोंद झालीच पाहिजे आणि म्हणून पद्मश्री सारखी जी शासनाचा पुरस्कार आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे असं मला वाटतं आणि ती अपेक्षा मी व्यक्त केली। नमस्कार, मी साधना योगेश जोशी। काळ्या मण्यांच्या पल्याड या पुस्तकाचं लेखन करण्याचं भाग्य मला लाभलं। खरं तर उमाताई भांडारे यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास लिहिताना एखादी स्त्री जेव्हा ठरवते तर ती काय करू शकते याचं उत्तम उदाहरण मला या सगळ्या लेखनात सापडलं। वय हा केवळ आकडा आहे त्यांच्यासाठी। आजही वयाच्या 85व्या वर्षात प्रवेश करताना इतकी उत्तम आणि उत्तुंग अशी ध्येय त्यांनी आपल्या नजरेसमोर ठेवलेली आहेत की याला ज्येष्ठत्व म्हणावं की श्रेष्ठत्व म्हणावं हा एक प्रश्न आपल्या मनाला पडतो। त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 50 वर्षापूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये पहिलं वृद्धाश्रम स्थापन करण्याची ही जी कार्याची ठिणगी त्यांनी आपल्या सर्वांसमोर आदर्श रूप घालून दिलेली आहे, याची केंद्र शासनाबरोबर राज्य शासन केंद्र शासन दोघांनी दखल घ्यावी आणि त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा असं या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं। धन्यवाद। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण उमाताई भांडारे यांचं कार्य म्हणजे दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती। गेली अनेक वर्ष ते याच्या वृद्धाश्रमातून
लोकांसाठी झटत आहेत आणि लोकांपर्यंत जाऊन सामाजिक सेवेचा एक आदर्श त्यांनी उभा केलेला आहे. खरोखर उमाताईंचं हे कार्य सगळ्या देशाला प्रेरणा देणारं आहे आणि याची शासनाने खरं तर नोंद घ्यायला हवी आणि त्यांना पद्मश्री किंवा पद्म पुरस्काराने गौरवायला हवं. जे राजेंद्र साळवी सरांनी जी सूचना केली त्याच्याशी मी सहमत आहे. 85 वर्ष अतिशय निष्ठेने हे समाजकार्य असं त्यांनी पुढे चालू ठेवलेलं आहे. सगळ्या तरुणांनी सगळ्या देशाने ज्यांच्याकडे अभिमानाने बघावं असं हे त्यांचं कार्य आहे. त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या कार्यातून तरुण पिढीला काहीतरी मिळावं म्हणून शासनाने नक्कीच उमाताईंना मोठा पुरस्कार देऊन गौरवलं पाहिजे अशी मी आग्रही मागणी शारदा प्रकाशनाच्या वतीने करतो आहे. आज देखील उमाताई भंडारे यांचा वाढदिवस होता आणि पुस्तक प्रकाशन सोहळा पण ठेवलेला. त्यानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि आपले जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी पण त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काय सांगता? मी योगेश बन नागपूरला असतो. श्रीमती उमाताई भंडारे यांचा आज 85वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचं अभिष्टचिंतन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. सुदृढ आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. उमाताईंचं जे काम आहे ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि त्यांनी या कार्याला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या पुस्तकाचं जे विमोचन झालेलं आहे त्या पुस्तकाला जे शीर्षक दिलेलं आहे काळ्या मण्यांच्या पल्ल्याड, खऱ्या अर्थाने माणसाला यशस्वी होण्यासाठी जशी यशस्वी पुरुषाला पत्नीची साथ लागत असते की एका महिलेची गरज असते त्याचप्रमाणे महिलेला सुद्धा यशस्वी होण्यासाठी पुरुषाची गरज असते. पण उमाताईंना जे काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये उमाताईंनी एक सेवा है यज्ञ कुंड समेधा सम हम जले सरित रूपे सागर में सरित सम हम मिले. तर अशा प्रकारे एक सेवाभाव त्यांनी दाखवत ज्या समाजाची निकड आहे. खऱ्या अर्थाने वृद्धाश्रम हा शाप आहे, पण जे गरजू लोक आहेत की ज्यांना अजूनपर्यंत त्यांच्या सहाऱ्याची गरज आहे, आश्रयाची गरज आहे, सहानुभूतीची गरज आहे, अशा प्रकारे गरजवंत जे काही वृद्ध आहेत, जे निराश्रयित आहेत, अशांसाठी त्यांनी हा वृद्धाश्रम काढून एक ईश्वरीय कार्य केलेलं आहे आणि असंच कार्य त्यांच्या हातून पुढेही घडत राहो याकरता. त्याचप्रमाणे त्यांना वाचनाचा खूप व्यासंग आहे. चालतं बोलतं वाचनालय जरी म्हटलं उमा भंडारेंना तरी ते चुकीचं होणार नाही, कारण की इतकं प्रचंड ज्ञान, इतकं प्रचंड वाचन त्यांचं आहे. त्यांचा भरपूर प्रवास झालेला आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची सेवा त्यांनी केलेली आहे. त्यांच्या या सेवेचा सत्कार म्हणून, सन्मान म्हणून, गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मश्री अवॉर्ड दिला पाहिजे, सन्मानित केलं पाहिजे, अशा प्रकारची मनोकामना आणि अपेक्षा मी शासनाकडून व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सेवा संघाच्या संस्थापिका श्रीमती उमा भंडारे यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त आणि काळ्या मण्यांच्या पल्ल्याड या पुस्तकाचं प्रकाशन झाल्याबद्दल मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि संस्थेची वाटचाल अशी त्या प्रकारे होऊन संस्थेला भरभराटीला यावी अशी इच्छा मी व्यक्त करतो. संघाच्या संस्थापिका श्रीमती उमा भंडारे आणि चिटणीस त्यांच्या नवीन पुस्तकांचं काळ्या मण्यांच्या पल्ल्याड यांचं पुस्तकाचं प्रकाशन यांना खूप खूप शुभेच्छा. उमाताई म्हणजे एक शिस्त, चिकाटी आणि जिद्द यांचा त्रिवेणी संगम. गेल्या 25 वर्षापासून मी आश्रममध्ये सेवा देतोय. मी डॉक्टर किशोर जाकोटिया इथं वैद्यकीय सेवा देतोय, पण अशी व्यक्तिमत्व मी अजूनपर्यंत बघितलेलं नाही आहे. त्यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि असं सामाजिक कार्य त्यांच्या हातातून घडत राहो हीच त्यांना शुभेच्छा. उमाताई भंडारे यांचा वाढदिवस होता, त्यानिमित्त त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा पण कार्यक्रम संपन्न झाला. आपण पण इथे उपस्थित झाला, त्यांना शुभेच्छा दिल्या. काय सांगणार? वरिष्ठ समाजसेविका, नवदुर्गा आश्रमाच्या संस्थापिका उमाताई भंडारे यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. मी एकच सांगेन, एवढं 85 वर्ष त्यांचं वय होऊन सुद्धा तरुणांना लाजवेल असे त्यांचे काम करण्याची वृत्ती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे वृद्धाश्रम स्थापन करून बदलापूर, वांगणी, कर्जत ज्या एरियात जे नाव स्थापन केले त्याला तोड नाही. त्यांना
त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो हीच इच्छा.